थांबा थांबा थांबा, पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे, म्हणजेच क्रिस्पी गरमागरम भजीचा सीझन सुरू झालेला आहे. पण गरमागरम भजी बनवण्यापेक्षा आपण काहीतरी डिफरंट बनवूयात. आज घेऊन आलो आहोत मॉन्सून स्पेशल रवा आलू पॅटी. ही पॅटी बाहेरून जेवढी क्रिस्पी आहे तेवढीच फ्लेवरचा बॉम्ब आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. रवा आलू पॅटी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी पाणी ठेवलेलं आहे. त्याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. पाणी बॉईल झालं की याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स, तूप आणि मीठ ऍड करून घेणार आहोत. पाणीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता ह्यामध्ये मी चिली फ्लेक्स ऍड करतेय, मीठ, साजूक तूप. साजूक तूपच्या ऐवजी तुम्ही साधं तेल सुद्धा वापरू शकता. तूप मेल्ट झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण 1 वाटी रवा ऍड करून घेऊ. इथे मी बारीक रवा वापरतीये. जर तुम्ही जाड रवा घेताय तर मग तुम्हाला तसं पाण्याची क्वांटिटी ऍडजस्ट करायला लागेल. पाणी ऍड केलं की रवा लगेच घट्ट होऊन जाईल, म्हणजे तो शिजणार आहे. सगळं पाणी ऑब्झॉर्ब करून घेईल. हे सगळं मिक्स करून घेताना काळजी घ्या की यामध्ये गुठळ्या नको व्हायला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि ह्यामध्ये गुठळ्या नाही होऊन दिल्या आहेत. आता हे आपण झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आपण ह्याची स्टफिंग बनवून घेऊ. फिलिंग बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तोपर्यंत आपलं जे रव्याचं मिक्सचर आहे ते स्टीम सुद्धा होईल आणि थंड सुद्धा होऊन जाईल, म्हणून आपण ते झाकून ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण मोहरी ऍड करून घेणार आहोत. मोहरीमध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे सुद्धा घेतलेले आहेत. जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद, तिखट, बटाटे. हे मी हाताने मॅश करून घेणार आहे. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये मी चाट मसाला ऍड करून घेणार आहे. तुम्ही आमचूर पावडर सुद्धा ऍड करू शकता. मीठ, कांदा बारीक चिरून घेतलेला. तुम्ही ह्यामध्ये वेगळे व्हेजिटेबल सुद्धा ऍड करू शकता, जसे की कॅप्सिकम, कॅरेट किंवा फ्रेंच बीन्स. आता ह्यामध्ये मी एक छोटा आल्याचा तुकडा किसून टाकणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करता करता मी थोडेसे मॅश सुद्धा करून घेतलेले आहेत. आता आपण जे रव्याचं मिक्सचर बनवून घेतलेलं आहे त्याच्याकडे वळूयात. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण रव्याचं मिक्सचर मळून घेऊयात. ह्यासाठी मी मॅशरचा यूज करणार आहे. आता मी हे हाताने मळून घेणार आहे. हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि मग आपण हे मळून घेऊयात. हे मिक्सचर आता सुद्धा कोमटच आहे. हे व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि ह्याचा एक मोठा गोळा करून घेतलेला आहे. आता ह्याचे आपल्याला छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. असे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला बटाट्याची जी फिलिंग आहे ती स्टफ करून घ्यायची आहे. त्यासाठी ह्याला मध्ये एक होल करून घेऊयात. आपल्याला अशी बास्केट बनवून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये आपण बटाट्याची जी स्टफिंग केलेली आहे ती ऍड करून घेऊ. ही खाली थोडीशी पुश करून घ्यायची आहे आणि हे जे साईडचे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला वरती पुल करून घ्यायचे. आता आपण असेच सगळे बाकीचे पॅटी बनवून घेऊयात. हे सगळे पॅटी आपण बनवून घेतलेले आहेत. आता मी हे शॅलो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. हे पॅटी दोन्ही साईडनी छान सील करून घ्यायचे आहेत. तेल गरम झालं की यामध्ये आपण पॅटी शॅलो फ्राय करून घेऊ. आता मी फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे.
ह्याला एक छोटीशी वाफ देऊन घेऊया. साधारण 5 ते 7 सेकंड वाफ देऊन घेतलेली आहे. वाफ दिल्यामुळे हे मस्त टम्म असे फुललेले आहेत. साईड फ्लिप करून घेऊया. मस्त कुरकुरीत दिसत आहे. दुसरी साईड आता मी कव्हर नाही करणार आहे, म्हणजेच लीड नाही ठेवणार आहे. हे असंच आपण ओपन वरती शिजवून घेणार आहोत. हे दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता बाकीचे सगळे आपण शॅलो फ्राय करून घेऊ आणि मग ह्याची प्लेटिंग करून घेऊया.